गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजचा व्हिडिओ माझ्या टेरेस गार्डनचा आहे. तर खूप दिवसापासून पाऊस चालू आहे. गेली 4-5 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि पावसात माझी झाडं खूप सुंदर झाली, म्हणजे छान असं खूप सुंदर हिरवीगार खूप छान झालीत आणि फुलंही यायला लागलेली आहेत झाडांना, वेलींना ते सगळ्या. तर म्हणजे पाऊस इतका जास्त पडला आहे की अक्षरशः सगळीकडे पूर परिस्थिती झालेली आहे. तर आता खूप दिवस झालं पाऊसच आहे. तर आता वाटतं आता थोडासा उघडावा पाऊस. आणि आज आज थोडंसं उघडल्यासारखं वाटत आहे. तर बरेच दिवस झालं मी वरती आले नव्हते, झाडांकडे फार लक्ष देणं झालंही नाही माझं. त्यामुळे आज म्हटलं यावं, एखादा व्हिडिओ शूट करावा, कारण इतकी सुंदर छान अशी फुलं आलेली आहेत. आणि गोकर्णाच्या वेलीलासुद्धा निळी फुलं यायला लागलेली आहेत. आधी नव्हती यायची, म्हणजे फक्त पांढऱ्या कलरची तेवढी. तर आता निळी फुलं पण यायला लागलेत, खूप सुंदर झाले. आणि त्यातल्या त्यात ह्या गॅलरीचा पण खूप खराब झालं आहे पूर्ण. तर ही बकेटवर ठेवली होती वर, तर ती बकेट पूर्ण भरलेली आहे 2-3 दिवसाच्या पावसानं, म्हणजे भरपूर पाऊस चालू आहे इकडे, सगळीकडेच चालू आहे अक्षरशः. तर मोगऱ्याला पण खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत, खूप छान. बऱ्याच दिवसानंतर फुलं आलेली आहेत, बऱ्याचशा कळ्या आलेल्या आहेत आणि वास पण इतका सुंदर आहे. आणि माझं सगळ्यात जास्त आवडीचं म्हटलं सुगंधी फूल आणि वेल तर ही मोगरा आहे, कारण त्याचा वास इतका छान आहे, खूप मस्त वाटते. आणि बाकीची झाडं पण खूप सुंदर आणि छान झालेत, हिरवीगार खूप छान फुलं पण यायला लागलेत आणि छान झालेत असे, म्हणजे हिरवीगार खूप सुंदर झालेत झाडं. आणि आता पावसामुळे काय कुंड्यातली माती वगैरे सांडून मग खालचं थोडंसं घाणच झालं आहे ते पूर्ण. तर आता ते क्लिनिंगचं एक एक्स्ट्रा काम लागले, पण करू आता थोडंसं. हे उघडल्याच्या नंतर जेव्हा ऊन पडेल थोडंसं ते वाळून जाईल चांगलं, त्यानंतरच त्याची थोडंसं चांगलं घासून वगैरे क्लिनिंग करता येईल. तर खूप छान झालेत पामची झाडं पण. थोडीशी वाळल्यासारखी झाली, पिवळे पडल्यासारखी, पण त्यांना पण खूप छान असं हिरवागार कलर आलेला आहे. तर छान झाले सगळं. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.